सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आले सगळे. ओके, चला. लेट मी शेअर द स्क्रीन. सो मागच्या सेशनमध्ये आपण जस्ट मिनिट. ओके ओके, जस्ट मिनिट. ओके, मागच्या सेशनमध्ये आपण फॉर लूप बघितला, राईट. नेस्टेड फॉर बघितला आपण, राईट. यस. आणि काही पॅटर्न बघितले. नाउ इन दिस टुडे सेशन आपण आणखीन काही पॅटर्नकडे जाणार आहोत आणि वाईल लूपकडे जाणार. ओके, पण एक गोष्ट त्याच्या अगोदर. एक मिनिट. जे कॅन्डिडेट येत आहेत, जॉईन करत आहे, आय एम जस्ट चेकिंग की त्यांनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट केली आहे का. ओके, आदित्य काळे. ओके, फाईन. चेतन. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. एक गोष्ट तुम्हाला दिसते का, आपल्या ग्रुपमध्ये किती जण टोटल? आपल्या ग्रुपमध्ये टोटल आहेत 55. आणि जॉईन किती झालेत बघितले? जॉईन किती झाले बघितले? भाऊ भाऊ तेजस 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 पेमेंट नाही आहे केलेली. सुहास माळी, शुभम साठे. ओके, एकच मिनिट. तेजस 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 भाऊ पेमेंट करशील लगेच? आय विल अलाउड. आणि आणखीन कोणी राहिले का? जस्ट चेकिंग. ओके, फाईन. 2 3 4 5 6. ओके, गॉट इट गॉट इट गॉट इट गॉट इट गॉट इट. ओके, फॉर लूप आपण काल बघितलं, ठीक आहे. आणि काही पॅटर्न्स बघितले. ओके, आणि काही त्याच्यामध्ये आपण कंडिशन्स बघितल्या. नेस्टेड फॉर लूप आय थिंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता फिट झाला असेल, राईट.
आणखीन काही पॅटर्नकडे मला पुढं जायचं आहे, ठीक आहे. आणखीन काही पॅटर्नकडे मला पुढं जायचं आहे, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट, अगोदरची गोष्ट म्हणजे काय, लय हाय लेवलचे पॅटर्न मी आत्ताच नाही सांगणार आहे, ठीक आहे. कारण तो माइंडसेट आणखी क्रिएट नाही झालेला पोरांचा, कळत आहे. लय हाय लेवलचे पॅटर्न म्हणा, त्या गोष्टी ॲडॅप्ट करण्याचा. सो दॅट्स वाय आपण बघू, पण लय हाय लेवलचे त्यासाठी वेगळं सेशन आपलं असणार आहे. डोंट वरी अबाउट इट, ठीक आहे. आता आपण थोडंसं मी तुम्हाला कॅरेक्टरचे पॅटर्न दाखवेल, नंबरचे दाखवेल, अँड देन वी विल गो फॉर वाईल लूप, ठीक आहे. ओके, नाऊ गो हिअर. आणि आपण हा काल क्लास बनवला होता, राईट. याच्यामध्ये आपण हे पॅटर्न करत होतो. आता पोरांनो, याच्यामध्ये मी परत एकदा फॉर लूप लावतोय, आय पासून 1 पासून 5 पर्यंतचा, लेस दॅन इक्वल टू 5, ओके. देन अगेन इंटीजर j इक्वल्स टू 1, j लेस दॅन 5 आणि j प्लस प्लस. समजताय, ठीक आहे. नऊ याच्यामध्ये आपण आयला प्रिंट केला, आपण कालच बघितलं आपलं आउटपुट काय भेटतंय, 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 5 5, राईट. ही की भावड्या, ऐ भावड्या, एवढ्या पाहिजे तुला यूज करता आम्ही, नाही तर आम्ही नोटपॅडवर कोड केला असता. इथं तू शॉर्टकट आम्हाला देतो फटाफट, आणि तुला आम्ही यूज करतोय, तू मात्र आम्हाला म्हणतोय तुम्ही सगळं राईट करा. हे काय खरं नाही, हे काय खरं नाही, बरोबर. हे सगळंच लिहायचं असतं तर आम्ही तुला यूज कशाला केला असता. तर आपण आईला प्रिंट केला, राईट. हे येईच नाही झाले, आता काय करायचं, पर्याय नाही आहे, राईट करावंच लागेल. आणि इथं आपण नेक्स्ट लाईन हे करतो, आईला प्रिंट केला आपण, आपल्याला आउटपुट काय भेटतं, आपल्याला आउटपुट भेटतं 1 1 1 2 2 2 2 3 3 3 and 4 4, राईट. लुक ॲट दिस, आपल्याकडे आउटपुट आहे, हे बघा 1 1 1 2 2 3 3. आता याचं डिबग तुम्ही काल केलंच असेल. तुम्ही आज जेला प्रिंट केला तर तुम्हाला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 प्रत्येक ठिकाणी भेटेल, बरोबर. हे बघा, राईट. ओके, येते लक्षात. आता हे नंबर पॅटर्नमध्ये ट्रायंगलचे पॅटर्न्स, ओके, हे पॅटर्न्स मी आत्ता सांगायला काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके. थोडेसे ॲडव्हान्स लेवलमध्ये जे आहेत ना, वी विल गो फॉर दॅट वन्स वी लाईक कम्प्लीट सम कॉन्सेप्ट, ज्यावेळेस तुमची अंडरस्टँडिंग लेवल थोडीशी वाढेल त्यावेळेस आपण त्याच्याकडे जाऊ. आत्ता जायला काय प्रॉब्लेम नाही आहे. होतं आहे काय माहिती आहे, आत्ता जर आपण ते पॅटर्न बघितले, पोरांचा मूड खराब होतो पुढला शिकायचा. काय काय जणांना म्हणजे थोडंसं अवघड वाटायला लागतं प्रोग्रामिंग, ओके. सो थोडंसं बेसिक लेवल शिकून आपण पुढं ते शिकणार आहोत, डोंट वरी, ठीक आहे. त्यामुळं मूड खराब नाही झाला पाहिजे, ठीक आहे. त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यामुळं घेऊ आपण, लाईक ट्रायंगल कसा येईल सर, पिरॅमिड कसा येईल, उलटा पिरॅमिड कसा येईल, ठीक आहे. हे मला उलटे पाहिजे, ते उलटे कसे येतील, त्याला थोडंसं आपण बघू पुढं, ठीक आहे. हे लूप उलटा करायचा, बाकी काहीच नाही, 5 पासून स्टार्ट करून ते पण आपण बघू, ओके. पण आता याला कॅरेक्टरमध्ये कसं प्रिंट करायचं, लाईक आय वॉन्ट दिस पॅटर्न समथिंग, हा पॅटर्न पाहिजे मला, देन सी सी डी 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 आणि ई, हा पॅटर्न मला पाहिजे, ए टू ई, ए बी 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 सी 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 डी 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 ई, सिम्पल. आता बघा, तुम्ही आय प्रिंट केला, बघा याच्यावरून तुम्हाला तो पॅटर्न प्रिंट करता येईल. आय प्रिंट केला तर काय होतं आहे, आय प्रिंट केला तर 1 1 1 2 2 2 3 3 येते, म्हणजे काय सेम आहे, ए 1 1 सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून लक्षात ठेवायचं, जर हा पॅटर्न पाहिजे चेंज करायचं तर आयमध्ये चेंज करायचं आहे भाऊ. आयमध्ये चेंज काय करायचं माहिती आहे का, काहीच नाही. इथं कोमा द्यायचा, कोमा देऊन एक व्हॅरिएबल दे, कुठल्याही टाईपचं ते, मी म्हणलं के समथिंग, आणि याला फक्त दे ए, खतम. काय दिला मी, ए, आणि या केला प्रत्येक वेळेस प्लस प्लस कर, संपला विषय. सर हे ए कसं काय जातं इंटीजरमध्ये, हे विषय कसं काय व्हायला लागला आहे. के हा इंटीजर टाईपचा आहे आणि वी आर पासिंग द कॅरेक्टर. आपण टाईपकास्टिंग शिकवलं होतं, आठवतं आहे का. टाईपकास्टिंगमध्ये आपण हे कॅरेक्टर होतं सी, लेट सपोज याला मी दिलं झेड, आणि आपण इथे एक इंटीजर व्हॅरिएबल बनवला इंटीजर एक्स. हे सी
या एक्समध्ये जात आहे की नाही, हे बघा सी कशा जात आहे, एक्समध्ये जाते की नाही. पण प्रॉब्लेम काय होता, ज्यावेळेस आपण याला प्रिंट करू एक्सला, एक्सचं आउटपुट काय येते रे, आस्की व्हॅल्यू. बरोबर आहे, आस्की व्हॅल्यू ऑफ झेड, झेडची आस्की व्हॅल्यू दॅट इज 90. बरोबर की नाही, हे आउटपुट आपल्याला येते. म्हणजे कॅरेक्टर ॲटोमॅटिकली कन्वर्ट इंटू एक्स कन्वर्ट होते. दॅट इज द इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. पण उलटं करायचं म्हणजे एक्सप्लिसिट करायला लागते. पण कॅरेक्टर 2 बाईट्सची मेमरी घेतोय, हा 4 बाईट्सची, त्यामुळे स्मॉल टू लार्ज डेटा टाईप ॲटोमॅटिक कन्वर्जन होते. म्हणून मित्रांनो इथं के इक्वल्स टू ए ना, ॲटोमॅटिक कन्वर्ट करून घेतोय. हा जसं इथं होतं आहे तसंच इथं होतं आहे, राईट. पण सर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही ए तर देता याला, पण हा काय म्हणेल, मी जर इथं केला प्रिंट केला, हा आपल्याला काय देईल, आपल्याला हा पहिल्यांदा एचा आस्की कोड देईल 5 वेळा, दॅट इज 65 65 65. परत पॉवर लूप फिरला, के प्लस प्लस झाला, परत 66 66 66. बघायचं आहे सगळ्यांना, हे बघा एचा आस्की कोड 65 65 65, परत प्लस प्लस झाला बीचा 66 66, परत हा सीचा, परत हा डीचा, हा ईचा. पण सर हे नको आहे ना आपल्याला. इफ यू वॉन्ट टू लाईक कॅरेक्टर ओनली, जर तुम्हाला एक कॅरेक्टरच पाहिजे असेल ॲज इट इज, हे तर तुम्हाला काय देतो आस्की कोड, कारण इंटमध्ये कन्वर्ट झाला आहे. याला तुम्हाला एक्सप्लिसिटली टाईप कास्ट करावं लागतं. कशामध्ये, कॅरेक्टरमध्ये. कसं करायचं, काहीच नाही करायचं. इथं हे ब्रॅकेट लिहा आणि तिथे कॅर, संपला विषय. फक्त ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. के हा माझा ए होता, हा इंटिजरमध्ये कन्वर्ट होतो आहे, आपल्याला एक्सप्लिसिटली म्हणायचं आहे कॅरमध्ये कन्वर्ट हो, आणि तुम्हाला इथं आउटपुट भेटेल जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. गॉट इट, आलं की नाही. चेंज केला पहिल्या फॉर लूपमध्ये आणि कन्वर्ट करून प्रिंट केलं तर तुम्हाला आउटपुट आलं. इट्स व्हेरी सिम्पल, इट्स व्हेरी सिम्पल, राईट राईट. पण सर मला असं पाहिजे असेल तर, मला ए बी सी डी ई, ए बी सी डी ई, ए बी सी डी ई, परत ए बी सी डी ई. यस, एनीवन. का घेतला त्यांनी, काय घेतला, लेट मी सी द क्वेश्चन. 65 कन्वर्जन, शीतल वाय 65 का घेतला तेच सांगतोय मी परत एकदा. हे बघा कन्वर्जन होतं ॲटोमॅटिकली कॅरेक्टरचं इंटिजरमध्ये. टाईप कास्टिंग आपण जी बघितली ती बघा. आता हे बघा कॅरेक्टर झेड आहे, हे सी कोणाला दिलं, एक्सला, मी एक्सला प्रिंट करतोय, काय आउटपुट आलं बघा 19. कॅरेक्टर व्हॅल्यू इंटिजरमध्ये कन्वर्ट होते, पण याची तो आस्की व्हॅल्यू प्रिंट करतो. बट सर आय डोंट वॉन्ट आस्की व्हॅल्यू, हे आहे तसं पाहिजे मला. सो वी नीड टू राईट हिअर कॅर एक्सप्लिसिटली, असं आपल्याला लिहावं लागतं इथं. मग आता मी लिहिलं, आता एक्झॅक्टली जे होतं ते भेटेल की नाही, हे बघ भेटलं, झेडला झेड, म्हणजे कॅरेक्टर इंटिजरमध्ये कन्वर्ट झालं, पण ते आस्की व्हॅल्यू प्रिंट करत होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅरेक्टर पाहिजे होतं, कॅर लिहिलं. सेम इथं तेच करतोय आपण इथं तेच केलं. के इक्वल्स टू ए, हे ॲटोमॅटिक कन्वर्ट झालं इंटिजरमध्ये, ओके. पण ते आस्की व्हॅल्यू देतो आपल्याला केची, राईट. दॅट इज एची 65, देन बीची 66, सीची 67 प्रत्येक वेळेस. पण मी त्याला कॅरमध्ये कन्वर्ट केला, तर आता मला तो आस्की व्हॅल्यू न देता एक्झॅक्ट कॅरेक्टर देतोय. लुक ॲट दिस, वी नीड टू कन्वर्ट, नाहीतर तो तुम्हाला आस्कीच देणार आहे. दॅट इज द टाईप कॉन्सेप्ट. जस्ट गो थ्रू दॅट वन्स, just go through that once to understand, okay. फाईन. नाव मला हे पाहिजे ए बी सी डी ई, ए बी सी डी ई, ए बी सी डी ई. आता तुम्ही हे प्रिंट करायचं जर आयमध्ये चेंज केला, तुम्ही जर हे प्रिंट करायचं असेल तुम्हाला काहीच नाही करायचं पोरं हो, फक्त जेमध्ये चेंज करायचं. म्हणजे तुम्ही के इक्वल्स टू ए जी इथं लिहिलेलं ना, इथं लिहायचं, संपलं. हे बघा याच फॉर लूपला मी कॅरी फॉरवर्ड करतो, फक्त चेंज करतोय, हा के इथून काढतोय इथं लिहितोय. गॉट इट. के हा मी इथून काढतोय इथं लिहितोय, वेगळं काहीच नाही. दॅट्स इट. एवढंच केलं, रन केला प्रोग्राम अँड खतम. ए बी सी डी ई, ए बी सी डी. म्हणजे तुम्ही जसं आईला प्रिंट करत होतात, काय येत होतं 1 1 1 2 2 2, तसंच आपल्याला काय भेटलं, हे भेटलं. तुम्ही जेला प्रिंट केला,
1 2 3 4 5 1 2 3 4 5 सेम जे मध्ये चेंज केला. ABCD ABCD. Now again debug part is remaining, right? Debug this program, will understand कस काय हे येत आहे. Look at this. I will show you debugging again. परत डिबगर लावला, ह्या झळावर क्लिक केला, जसा क्लिक केला डिबगिंगमध्ये प्रोग्राम गेला. कसं काय होतं इंटरनली, लुक ॲट दिस. झालं चालू इथून. स्टेप ओव्हर केला, कंडिशन ट्रू, लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, जे पण 1 झाला, जे लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. याची कंडिशनच नाही आहे, फक्त केला ए व्हॅल्यू जाणार आहे. हे बघा, के इक्वल्स टू 65 जाणार आहे, नॉट ए. इट विल कन्वर्ट ना इंटीजर, कन्वर्ट आणि देन प्रिंट करताना मात्र 65 कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करा आणि त्याची व्हॅल्यू काय, ए. सो यू विल गेट ए. लुक ॲट दिस. भेटलं ए, कन्वर्ट होऊन भेटलं. 65चं कन्वर्जन झालं ए मध्ये. देन जे लेस दॅन 5, जेची व्हॅल्यू काय होणार आहे, ट्रू आहे. परत के काय आहे, के काय आता, के प्लस प्लस झाला. प्लस प्लस झाला म्हणजेच काय होणार आहे आता 66, आणि 66 म्हणजेच काय, बी. सो यू विल गेट बी हियर, राईट. परत अगेन के प्लस प्लस सी, अगेन के प्लस प्लस डी, अगेन के प्लस प्लस ई. आता हा पण फॉल्स होणार आहे, याची वेळी 6 होते. आता बघा, प्लस प्लस फॉल्स 6 झाला, खाली आला नेक्स्ट लाईन, आणि देन आय प्लस प्लस झाला, आयची व्हॅल्यू 2 झाली, 2 लेस दॅन 5. परत जे इक्वल टू 1 झाला, आणि आता जे आणखीन 5 वेळा फिरणार, आणि परत केची व्हॅल्यू ए झाली होती, परत आणखीन ABCD ई. गॉट इट. हे असंच होणार आहे. परत I3 होणार, परत J1 होणार, के ए होणार, परत 5 वेळा हेच होणार. राईट, आर यू गेटिंग माय पॉईंट. हेच आउटपुट येणार. दिस यू नीड टू अंडरस्टँड. या केसमध्ये काय, इथं केची व्हॅल्यू इथं प्रत्येक वेळेस वाढते का, नाही, 5 वेळा ए प्रिंट झाल्यावर वाढते, म्हणून आपल्याला हे आउटपुट भेटत होतं. पण इथं मात्र आपल्याला हे भेटते, प्रत्येक वेळेस व्हॅल्यू वाढते. लुक ॲट दिस. सो दॅट इज एक्झॅक्टली सिम्पल, वी कॅन से what, ABCDE पॅटर्न, ABCDE, राईट. आता ABCD पॅटर्नमध्ये कधी कधी विचारलं जातं, राईट, नंबर वगैरे आपण करू शकतो का याच्यामध्ये, करू शकतो. हे बघा कसं असतं, असा विषय असतो. आता तुम्ही एक कॅरेक्टर तर प्रिंट करताय, रन केलं, तुम्हाला आउटपुट भेटतंय ABCD ABCD ABCD, बरोबर आहे. पण मी हे के आहे ना, याला पण प्लस प्लस केला, तर इथं पण प्लस प्लस होतोय की, हे इथं पण करत आहे. आता मात्र आउटपुट तुम्हाला वेगळं दिसेल. आता जर तुम्ही प्रोग्राम रन केला, तुम्हाला आउटपुट काय भेटेल, ACEGI, ACGEGI. तुम्ही जर याला बारकाईने बघितलं, हा एक एक कॅरेक्टरमधलं स्किप करतोय. ए नंतर बी स्किप करतोय, सी नंतर डी स्किप करतोय, ई नंतर एफ स्किप करतोय, जी नंतर एच स्किप करतोय. का करतोय, कारण इथं एक्स्ट्रा इन्क्रिमेंटेशन होतंय. लुक ॲट दिस. के प्लस प्लस ज्यावेळेस त्याला प्रिंट करायची वेळ येते, पहिल्यांदा तर ए झाला, पण परत बी नाही झाला, इथं काय झालं, एक्स्ट्रा इन्क्रिमेंटेशन झालं, बीला स्किप करण्यात आला, सी आला, परत डी स्किप झाला, परत ई स्किप झाला. म्हणजे इथे एक्स्ट्रा इन्क्रिमेंट होत आहे. एक्स्ट्रा इन्क्रिमेंट तुम्ही दिले ना, नाही दिलं तर हे बरोबर चालला होता फ्लो, पण तुम्ही एक्स्ट्रा दिले ना, मग एक्स्ट्रा दिले तर काहीतरी काय होणार, स्किप होणार. तो कधी जर असा प्रोग्राम आला तर लक्षात ठेवायचं काय विषय झालाय, एक्स्ट्रा इन्क्रिमेंट झाले, ह्याला स्किप कसं करायचं, जास्त डोकं लावायचं, फक्त एक्स्ट्रा इन्क्रिमेंट करून टाकायचं, इथला कॅरेक्टर स्किप होऊन जाणार आहे. लुक ॲट दिस. दॅट इज के प्लस प्लस. ओके, बट याच्यामध्ये मी इफ कंडिशन लावली, आणि मी काय म्हटलं, इफ आय इक्वल 3, रो जर 3 असेल, तिसरा रो असेल, तर इथं मला कॅरेक्टर नको आहे. इथं मला जी काय आयची व्हॅल्यू असेल ती प्रिंट करायची, आणि बाकीच्या ठिकाणी कॅरेक्टर चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, सो नाव लुक ॲट दिस. तुम्हाला तिसऱ्या रोला फक्त तुमचा नंबर भेटेल, दॅट इज 3. काय इथं काय असेल, 1 1 1, इथं 2 2 2, इथं 3 3 3, ते चालेल. राईट, आर यू गेटिंग माय.
असा पॅटर्न आल्यावर काय डोकं जास्त दुखवायची गरज नाही, राईट. कधी कधी काय असतं, पाचव्या लाईनला एल्स इफ आय इक्वल इक्वल 5 असेल ना, इथं आम्हाला समथिंग आयची व्हॅल्यू काय आहे ते प्रिंट करायची. ओके, काय भेटेल तुम्हाला? दॅट इज 555. वॉट इट. आणि तो पहिल्या याला पण सांगितलं जातं, ओके, एल्स इफ आय इक्वल इक्वल 1 असेल तर इथं प्रिंट करा आईच. ओके, सो नाव यू विल गेट 111. सो असा कधी कधी पॅटर्न येतो. पहिल्याला 1 1 देणे एबीसीडी, परत नंबर, परत एबीसीडी, परत नंबर. सो लाईक दॅट. सो हा पॅटर्न या ठिकाणी क्रिएट होतो, नंबर प्लस कॅरेक्टर्स. ओके, याच्यामध्ये कुठलेही ट्रायंगल नाही, कुठलेही स्पेसचं आपण आणखीन बघितलं नाही. आपण जस्ट 5x5 मध्ये डील करतोय. कशामध्ये? 5x5 मध्ये. ओके, बट नॉट इन लूप कंडिशन. येस इट इज प्लस प्लस. कॅरेक्टरने पण करू शकतो भाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, येस. सो नाव डिरेक्ट तू कॅरेक्टर घे, डिरेक्ट कॅरेक्टर घे, विषय संपला, काहीच करायची गरज नाही. ओके, फक्त तुला कंडिशन देण्यासाठी कशाकडे जावं लागेल? इंटीजरकडे जावं लागेल. सो बेटर टू गो विथ दिस वन. दॅट्स द रिकमेंडेड अप्रोच. ओके, फाईन. नाव आफ्टर दी for loop and nested for loop, I want to go for what while loop. Okay, let me close here and इथं आपण बघूया काय घेतले आपण पॅकेज. कंट्रोल याच्यामध्ये लूपिंग, आणि लूपिंगमध्ये आपण याला नाव देऊ वाईल लूप. हा फॉर झाला ना, हा वाईल लूप आणि नेक्स्टेड वाईल लूप याच्यामध्येच आपण घेऊ वाईल लूप. बघ आता वाईल लूप जो आहे ना, वाईल लूप थोडासा याचा सिंटॅक्स वेगळा आहे आणि हा फॉर लूपपेक्षा वेगळा आहे बरं का. हा यूज कधी करायचा तो पण मी तुम्हाला सांगतो. वाईल लूप आपण कधी यूज करतो? इफ आय टॉक अबाउट सिंटॅक्स ऑफ वाईल लूप, याच्या सिंटॅक्समध्ये सगळ्यात अगोदर इनिशियलायझेशन येतं. देन याच्यानंतर इथं वाईल आणि याच्यामध्ये याची कंडिशन येते. देन याचं येतं ब्रॅकेट, आणि या ब्रॅकेटमध्ये याचा कोड आणि जे काही इन्क्रीमेंट ते करायचं आहे ते इथे लाईक दिस. सो दिस इज समथिंग द सिंटॅक्स ऑफ वाईल लूप. इनिशियलायझेशन, देन वाईल, कंडिशन, देन तुमचा कोड. आता बघा, याचं जर मी एक्झाम्पल घेतलं, इनिशियलायझेशन झालं, वाईल कंडिशन झाली, देन कोड झाला, राम अपडेशन झालं. लुक ॲट दिस. जरा सिंटॅक्स फॉलो केला, सिंटॅक्स फॉलो करा, दॅट्स इट. आता मी रन केला, 10 वेळा राम आला. 10 वेळा काय आला? राम आला. लुक ॲट दिस. I1 I less than 10, आउटपुट और वी कॅन से कोड प्लस प्लस. मग हे प्लस प्लस इथं द्या, नाहीतर इथं द्या, दिस इज नो एनी प्रॉब्लेम. तुमच्यावर डिपेंड आहे कुठं द्यायचं. पण 10 वेळा का आला? बिकॉज print this ram while I is not become 10. How you can read this? Print this ram while म्हणजे तोपर्यंत. whileचा मराठी म्हणजे काय? तोपर्यंत, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान आहे तोपर्यंत रामला प्रिंट करा. मग आयची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान कधीपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत 11 होत नाही. मग प्रत्येक वेळेस आयची व्हॅल्यू वाढते, आयची व्हॅल्यू पर्यंत 1 असते, कंडिशन ट्रू, आउटपुट. परत प्लस प्लस झाली, 2 झाली, 2 पेक्षा लहान, ट्रू, परत आउटपुट. परत 3 झाली, 3 पण लहान आहे, परत ट्रू. असं कधीपर्यंत होणार आहे? 11 पर्यंत. 11 झालं, डायरेक्ट वाईल लूप म्हणाल फॉल्स. आणि वाईल लूपसाठी जर कंडिशन फॉल्स झाली, आतमध्ये एंट्री नाही. फॉर लूपमध्ये सुद्धा मित्रांनो, जर फॉर लूपची कंडिशन फॉल्स झाली, आतमध्ये एंट्री होते का? आतमध्ये एंट्री भेटत
नाही, लक्षात ठेवा, हे दोन्ही जे लूप आहेत, फॉर लूप आणि वाईल लूप, कंडिशन भाई यांच्यासाठी ट्रूच पाहिजे. म्हणजे 10 वेळा कंडिशन ट्रू होते. सो 10 वेळा तुम्हाला राम या ठिकाणी दिला जातो. किती वेळा? 10 वेळा या ठिकाणी तुम्हाला राम दिला जातोय. बरोबर आहे. आता नॉर्मल वाईल लूपचा यूज करून तुम्ही गोष्ट करू शकता. कशी? बघा, याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही जे आपण फॉर लूपमध्ये बघितले ना, आय होप यू विल ट्राय ऑल दी प्रोग्राम्स कन्वर्ट इनटू वाईल लूप जे आपण फॉरमध्ये बघितले. कोणकोणते मी काय त्यातले सांगतो. आपण जसं इथं राम प्रिंट करतोय, मला सांगा, तुम्हाला मी सांगितलं हे प्रिंट करा, लाईक नंबर, आईला प्रिंट करा, करू शकता की नाही? करू शकताय बघा, राईट. आता तुम्ही आधीच प्लस प्लस केलं त्यामुळे वन आलाच नाही. सो मेक शुअर दॅट वन येण्यासाठी तुम्हाला इथं आय प्लस प्लस द्यावं लागेल. सो यू विल गेट द वन, राईट. तुम्हाला 1 ते 10 आलं, उलट पाहिजे. उलट करण्यासाठी काय करावं लागेल? 10 पासून सुरुवात करा, कंडिशन उलटी द्या, आय ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 पर्यंत जा बाई, आणि आयला प्रत्येक वेळेस मायनस मायनस करा. तर हा 10 ते 1 देईल. बरोबर आहे. काय देईल? 10 ते 1. सुरुवातच 10 पासून केली, मग 10 1 पेक्षा मोठा आहे. आउटपुट 10, परत 1 मायनस करा, 9 झाला. 9 1 पेक्षा मोठा आहे, परत 9, परत मायनस करा, 8. 8 1 पेक्षा मोठा आहे. मग 1 पर्यंत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ट्रू राहील. आणि हा मायनस मायनस होतो, 1 पर्यंत गेला, 0 झाला, संपला, थांबला, राईट. सो उलटा पण जाईल. काय प्रॉब्लेम याला उलटा फिरायला? काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. एक गोष्ट याच्यामध्ये जे आपण पॅटर्न केले होते बाकीचे मध्ये, सॉरी प्रोग्राम्स, की 100 पर्यंतचे नंबर आहेत ना, 100 पर्यंत, त्याच्यातले इवन प्रिंट करा, त्याच्यातले ऑड प्रिंट करा. हे नाही का जमणार तुम्हाला याच्यामध्ये करायला? जे आपण फॉर्ममध्ये केलं होतं, इफ आय मॉड 2 इक्वल इक्वल 0, इवन भेटतील, इक्वल इक्वल 1 ऑड भेटतील. बरोबर आहे. 1 ते 100 मधली सगळ्यांची सम, सम नाही का करायला जमणार तुम्हाला? सो दॅट इज युअर असाइनमेंट फॉर टुडे. यू नीड टू कन्वर्ट ऑल दी फॉर लूप प्रोग्राम इन टू वाईल लूप. ओके, कारण ते रिपीटेडली याच्यात होणार आहे. सो दॅट्स युअर असाइनमेंट, तुम्हाला ते करायचं आहे. एक्झॅक्टली वाईल लूप कुठं यूज करतो आपण, दॅट आय नीड टू टॉक हिअर. ओके, ते मी तुम्हाला इथं सांगेन. बाकी सगळं तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, जे नॉर्मल वाईल लूप होतं. नेस्टेड वाईल लूप, नेस्टेड फॉर लूप, सेम थिंग आहे, ते येईलच पिक्चरमध्ये. पण सर हा नॉर्मल वाईल लूप आम्ही कधी यूज करावा, आम्ही फॉर लूप कधी जावं? बघा, फॉर लूप तेव्हा यूज करायचा, ठीक आहे, आपण हे यूज करणार पण आहोत, ज्यावेळेस तुम्हाला माहीत असेल की एक्झॅक्टली हाऊ मेनी टाइम्स आय वॉन्ट टू इटरेट. म्हणजे हाऊ मेनी टाइम्स, हाऊ मेनी टाइम्स, हाऊ मेनी टाइम्स आय वॉन्ट टू, आय वॉन्ट टू इटरेट, I want to iterate my loop. If I know how many times I want to iterate my loop, then go for loop. जर तुम्हाला माहीत असेल किती वेळा तुमचा फॉर लूप फिरवायचा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे किती वेळा, 100 वेळा, 100 वेळा फिरवायचं तुम्हाला माहीत आहे, जावा फॉर लूपकडे. म्हणजे एक्झॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे, 100 पर्यंत कंडिशन द्यायची, फॉर लूप वापरा. पण वाईल लूप आपण त्यावेळेस यूज करतो कधी माहीत आहे? इफ आय डोंट नो हाऊ मेनी टाइम्स आय वॉन्ट टू इटरेट माय लूप. जर मला माहीत नसेल किती वेळा माझा लूप इटरेट करायचा आहे, बाई वाईल लूपकडे जा. वाईल लूप तोपर्यंत तुला रीड करून देईल जोपर्यंत पर्टिक्युलर लाईक कुठं डेटा असेल. आणि बेसिकली हा आपण कधी यूज करतो माहिती आहे? वाईल लूप आपण यूज करतो, एक्झाम्पल, फेच डेटा फ्रॉम DB, डेटाबेसमधून डेटा काढण्यासाठी. देन फेच डेटा फ्रॉम फाईलमधून डेटा काढण्यासाठी. फेच डेटा फ्रॉम सम APIs, काही APIsमधून डेटा फेच करायचा आहे. मग मला सांगा डेटाबेसमध्ये किती डेटा आहे, मला काय माहीत? बरोबर. डेटाबेसमध्ये डेटा दररोज ॲड होतो, डिलीट होतो, राईट. मग तो डेटा आय डोंट नो किती रेकॉर्ड आहेत, 1 लाख आहेत का 1,05,000 आहेत, किती आहेत माहीत नाही. मी जस्ट वाईल लूप लावला,
वाईल लूपला काय सांगितलं भाई, जोपर्यंत डेटा आहे तोपर्यंत होणे. याच्यात कंडिशन आपण अशी देतो, जोपर्यंत डेटा आहे, म्हणजे वाईल म्हणजे जोपर्यंत, नावातच आहे रो, वाईल म्हणजे जोपर्यंत मिळतो तोपर्यंत घेऊन हे. आणि फाईलमध्ये पण तसंच, फाईलमध्ये जोपर्यंत डेटा दिसतो घेऊन ये, API मध्ये पण तसंच. ओके, त्यावेळेस वाईल लूपकडे जायचं आहे. आणि याचे रिअल टाईम एक्झाम्पल तुम्हाला दिसतील. काही सेशन थांबा, काही सेशन थांबा, यू विल अंडरस्टँड की यार वाईल लूप ओके इथं यूज करायला लागतो. मी आता सांगू शकतो तुम्हाला डेटाबेसमधून डेटा कसा फेच करायचा, पण तुमच्या ते डोक्यात येईल का नाही, नाही बसणार. बरोबर आहे, फाईलमधून डेटा कसा रीड करतो वाईलने. फक्त हे लक्षात ठेवा, वाईलचं काम माहीत नाही किती वेळा, हा तोपर्यंत करेल जोपर्यंत डेटा अवेलेबल असेल. पण फॉर लूप आपण एक्झॅक्ट इटरेशनसाठी यूज करतो. आय नो की भाई हां 100 वेळाच फिरायचं आहे, 100 युजर आहेत मला पक्क माहीत आहे, त्या 100 युजरसाठीच भाई तू फिर, आणि त्या 100 युजरमधून चेक कर की लाईक कोणता युजर काय आहे आणि कसं आहे. अरे किती माहीत, त्याच्यासाठी आपण फॉर लूप पुढे जातो, एक्झॅक्ट इटरेशन. आणि इथं वी डोंट नो एक्झॅक्ट इटरेशन. दॅट इज द डिफरन्स बिटवीन फॉर लूप वाईल लूप, आणि अकॉर्डिंगली दॅट यूज करायचा. दोन्हीपैकी कोणता यूज करायचा ही चॉईस जर तुम्हाला पाहिजे असेल, रिक्वायरमेंटनुसार तुम्ही याला यूज करू शकता. ही रिक्वायरमेंट आहे इथं जावा, ही आहे इकडं जावा. अरे बट गेट माय पॉईंट. आणि या रिक्वायरमेंट येतील, थोडंसं थांबा, यू विल गेट दॅट. ओके फाईन. येस. नाऊ वाईल लूपचं थोडंसं मी तुम्हाला रिअल एक्झाम्पल सांगायचा प्रयत्न करतो. माइट बी यू विल अंडरस्टँड इट, बट हे कन्वर्ट करा बरं का, हे तुमच्यावरती सोपवतो मी बाकीचे कन्वर्जनचे प्रोग्राम. लेट सपोज मी युजरला एक गोष्ट म्हणलं, मी युजरला सांगितलं भाऊ, युजर भाऊ मला तुझा पिन सांगतो का. ठीक आहे, लेट सपोज आय एम एंटरिंग द ATM पिन. युजरला म्हणलं तुझा पिन मला पाहिजे. हा मी पिन सेट केला, सिस्टमचा पिन. ओके, जो त्याने ऑलरेडी सेट केला होता. मी स्कॅनर क्लास घेतला, स्कॅनर क्लास घेऊन मी त्याला म्हणलं system.in एंटर युअर पिन. काय म्हणलं, तुझा पिन सांग, एंटर युअर पिन, एंटर युअर पिन. ठीक आहे, आणि मी तो वाईल लूप लावला. ओके, वाईल लूप लावला. या वाईल लूपला मी काय केलं, या वाईल लूपला ट्रू दिलं. ट्रू दिलं सर, ट्रू म्हणजे काय, ट्रू म्हणजे हा भाई थांबणारच नाही कधी. हे बघ, दिस साऊंडमध्ये दिलं राम, हे थांबेल का हो कधी, याला मी काही वेळासाठी कमेंट केलं. मी जर याच्यामध्ये राम लिहिलं, हा इंटरनेटमध्ये जाईल बघा, राम 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 चालू झालं. बरोबर आहे, सकाळ सकाळ राम 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 चालू झालं. बरोबर, त्याच्यामुळं व्हॉट इज दिस ट्रू, ट्रू म्हणजे कंडिशन कधीच फॉल्स नाही. हे ट्रूच आहे डायरेक्ट सर, ह्याला फॉल्स बिल्स करा, फॉल्स वगैरे करा. बरोबर, पण आपण फॉल्स केले का नाही, आपण डायरेक्ट ट्रू लिहिले. ठीक आहे, आता सध्यासाठी तर मी ट्रूच लिहिले, पण बघा मला पुढं काय करायचं मी सांगतो तुम्हाला. याला फॉल्स करू आपण, टेन्शन नका घेऊ. मी युजरकडून हा पिन घेतो, युजरला म्हणतो पिन, हा तुझा पिन ऑलरेडी सेट केला होता, तू तुझा वेगळा पिन दे. आणि जो तो पिन देईल ना त्याला मी रीड करणार आहे याच्यामध्ये, इंटीजर युजर पिन. ओके, सी डॉट नेक्स्ट. आणि देन मी इथं कंडिशन चेक करतो, जर त्याने दिला पिन आणि जुना पिन म्हणजे ऑलरेडी सेट केलेला, हे जर बरोबर असतील, इक्वल असतील, तर मी सिम्पली मेसेज देणार आहे की बाबा करेक्ट आहे, करेक्ट, 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 करेक्ट पिन, अँड वी कॅन से ॲक्सेस ग्रँटेड. ॲक्सेस भेटला भाऊ बोलतो तुझ्या ATM ॲप्लिकेशनवर कशाचं तरी असेल. ठीक आहे, ॲक्सेस भेटला. आता इथं मी प्रोग्राम रन केला आणि मी पिन टाकला 1212. ओके, करेक्ट पिन आहे, मॅच होणार आहे, मॅच झाला. करेक्ट पिन, ॲक्सेस ग्रँटेड. सर हे तर पळतच चाललंय, पळायचं लागले, थांबणं झालंय. इफ यू वॉन्ट टू लाईक स्टॉप युअर लूप एक्सटर्नली, ओके, तुम्हाला फोर्सफुली स्टॉप करायचं आहे, पिन करेक्ट झाला ना, आता कशाला फिरायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट करा, इथं ब्रेक वापरा. दिस कीवर्ड इज यूज टू सी, ब्रेक कशासाठी यूज करायचा, ब्रेक इज यूज टू एंड युअर लूप. तुमचा लूप एंड करण्यासाठी ब्रेक वापरा. मग मी कधी एंड केलाय, जर पिन मॅच झाला, मॅचेस दे, ब्रेक कर, खतम. लुक ॲट दिस, मी आता पिन बरोबर टाकला 1212, करेक्ट पिन, ॲक्सेस ग्रँटेड, झाला एंड, झाला की नाही एंड, झाला एंड म्हणजे करेक्ट पिन टाकला. पण सर व्हॉट विल हॅपन जर ह्यानं चुकीचा टाकला तर, चुकीचा टाकला तर काय होणार आहे बघा, मी चुकीचा टाकला, लेट्स सपोज 3434,
मी 3 4 टाकला, पिन चुकीचा आहे. मला मेसेज वगैरे नाही आला कारण मी एल्स ब्लॉक लावला नाही. पण लुक ॲट दिस, प्रोग्राम इज स्टील रनिंग. प्रोग्राम रनिंग आहे भाऊ, रनिंग आहे की नाही. मग हे रनिंग नाही झाला पाहिजे, थांबला पाहिजे भाऊ. मग मी काय करणार आहे याला, इथं एल्समध्ये मी एक गोष्ट करणार. एल्समध्ये पहिला तर मी मेसेज देईल, पिन इज इनकरेक्ट. पिन चुकलाय भाऊ, तुझा पिन चुकलाय. पण आता चेक केलं तर हा मेसेज परत इन्फानाईटमध्ये जाईल. बघा बरं, मी जर चुकीचा टाकला, हे बघा, पिन इज इनकरेक्ट, पिन इज इनकरेक्ट, हा परत इन्फानाईट. मग सर परत ब्रेक लावायचा का? परत ब्रेक लावू शकता, नो प्रॉब्लेम, तुम्ही परत ब्रेक लावू शकता इथं. भाई पिन इज इनकरेक्ट देऊन थांब, कशाला उगाच बाकीचं फिरत बसतोय. हा फिरतोय कशामुळं, एक गोष्ट लक्षात येते बघा, पिन इज इनकरेक्ट आलं, स्टॉप झाला. तुम्ही ट्रू दिलं याच्यामुळे. मग याला अशी कंडिशन द्या, त्या कंडिशनला हा ॲटोमॅटिक स्टॉप होईल. मग याला आपण कंडिशन काय देणार माहिती आहे का? याला आपण कंडिशन देणार, दॅट इज, मी काय करणार, युजरला म्हणणार ठीक आहे बाबा, पिन बरोबर टाकला, डायरेक्ट तुला ॲक्सेस. पण जर पिन तुझा चुकला, जर पिन तुझा चुकला, जर पिन तुझा चुकला, किती वेळा, एक वेळा चुकला, ठीक आहे, 2 वेळा चुकला, ठीक आहे, 3 वेळा जर चुकला पिन, बाई आता मात्र मी तुला थांबवणार आहे. ओके. सो मी इथे एक अटेम्प्ट नावाचा व्हॅरिएबल बनवतो. पहिल्यांदा अटेम्प्टला 0 देतो. ओके. आणि जर पिन चुकला म्हणजे एल्समध्ये गेला, एल्समध्ये गेल्या गेल्या अटेम्प्ट्सला प्लस प्लस करतो. काय केलं बघ, अटेम्प्ट्स प्लस प्लस, अटेम्प्ट्स प्लस प्लस म्हणजे काय, पहिल्यांदा पिन चुकला अटेम्प्ट काय होईल 1, दुसऱ्यांदा चुकला अटेम्प्ट काय होईल 2, तिसऱ्यांदा चुकला अटेम्प्ट 3, आणि अटेम्प्ट 3 झाले, संपला विषय. मला याला थांबवायचं आहे. मग मी काय म्हणणार, हा वाईल लूप तोपर्यंतच फिरव जोपर्यंत अटेम्प्टची व्हॅल्यू लेस दॅन 3 आहे. कंडिशन कशी डिसाईड केली कळलं मी. आधी मी ट्रूवरतीच खेळत होतो, पण आता मात्र मी कंडिशन काय डिसाईड केली, अटेम्प्ट्स लेस दॅन 3 आहे तोपर्यंतच फिर. आता काय आहे, अटेम्प्ट्स 0, 0 लेस दॅन 3 ट्रू येणार, पिन चेक करणार, ट्रू असेल करेक्ट पिन, फॉल्स असेल याच्यामध्ये येणार, अटेम्प्टची व्हॅल्यू वाढणार 1 होणार, बरोबर. परत येणार बघणार, ओके अटेम्प्टची व्हॅल्यू 1, 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू, ये इथं पिन चुकला चुकला, परत अटेम्प्टची व्हॅल्यू 2, परत आला 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू, परत पिन चुकला, अटेम्प्टची व्हॅल्यू 3, आणि आता मात्र इथं चेक करेल 3 लेस दॅन 3, संपला ना, कंडिशन फॉल्स, वाईल लूप स्टॉप, वाईल लूप स्टॉप, दॅट्स इट. हेच तर आपल्याला करायचं आहे. आत्ता बघा, आता हे ब्रेक लावायची गरज इथं नाही आहे, इथं लावा काय प्रॉब्लेम नाही. मी इथं रन केला प्रोग्राम, पिन मी बरोबर टाकला, करेक्ट पिन ॲक्सेस ग्रँटेड थांबला, ठीक आहे. पण मी ज्यावेळेस चुकीचा टाकलोय, व्यवस्थित बघा, मी चुकीचा टाकलं 3434, पिन इज इनकरेक्ट, पिन इज इनकरेक्ट, पिन इज इनकरेक्ट, हा मेसेज किती वेळा येतो आपल्याला, 3 वेळा हा मेसेज येतो आपल्याला. पण आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे, पिन इज इनकरेक्ट एकदा झालं पाहिजे, किती आलं पाहिजे. बघा प्रोग्राम असा करायचा, चुका होतात, तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम कराल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल ओके काय होतंय, आपण याला कसं व्यवस्थित केलं पाहिजे. आता किती आला हा मेसेज, 3 वेळा आला. आता जरा 3 वेळा का आला आणि प्रोग्राम आपला स्टॉप झाला, झालं काय बघा, एल्समध्ये हा प्रोग्राम गेला, ॲटेम्पची व्हॅल्यू काय झाली, वाढली, ॲटेम्पची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली. याने मेसेज काय प्रिंट केला, पिन इज इनकरेक्ट. परत याने काय चेक केलं, परत याने चेक केलं 1 लेस दॅन 3, परत याने चेक केला पिन, पिन पिन तोच आहे ना, लुक ॲट दिस, पिन परत घेतलाय का आपण, पिन तोच आहे, आपण दिला 3434, परत पिन चुकला, परत अटेम्प्ट 2 झाला, परत तोच मेसेज आला पिन इज इनकरेक्ट, परत वर आला 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू, ही फॉल्सच आहे. कारण पिन होतंय काय, पिन पिन वरचाच घेतला जातोय. मग आपल्याला पिन डबल घ्यावा लागेल की नाही, पिन डबल घ्यावा लागेल की नाही, म्हणजे पिन तुम्ही एकदाच घेता, एकदा पिन नका घेऊ, युजरला म्हणा एंटर पिन अगेन, एंटर पिन अगेन, मग परत चुकला मग ठीक आहे, परत चुकला ठीक आहे, असं करा. मग आपण काय करू, हे जे दिसतंय ना, हे इथून उचलतो मी आणि इथं पुट करतो, याचं लक्षात. आता मी प्रोग्राम रन केला, मला मेसेज आला एंटर युअर पिन, पिन टाकला मी 1212, संपला विषय, करेक्ट पिन. मला मेसेज आला एंटर युअर पिन, मी टाकला 3434, आता मी हा पिन टाकला, हा चुकला, कंडिशन फॉल्स इथं आला, अटेम्प्ट्स वाढला 1 झाला,
मॅसेज येणार पी इज इनकरेक्ट. ओके, परत प्रोग्राम इथं येणार 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. अगेन आपल्याला मेसेज येणार एंटर युअर पिन. बघा मी एंटर केलं, पिन इज इनकरेक्ट. हा कुठून आला? इथून आला. परत हा मेसेज कुठून आला? एंटर युअर पिन इथून आला. मगाशी काय येत नव्हता? अरे वरती होता हा. बरोबर आहे. आणखीन एकदा आला की नाही? मी परत चुकीचा टाकला, परत चुकीचा टाकला, परत पिन इज इनकरेक्ट. कारण याची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. परत एंटर युअर पिन का आला? कारण कंडिशन ट्रू झाली, 2 लेस दॅन 3. आणखीन एकदा आला, आणखीन एकदा मी चुकीचा टाकला. आता काय वाटतंय तुम्हाला? पिन इज इनकरेक्ट येईल, पण एंटर युअर पिन येईल का हो? नाही, कारण याची व्हॅल्यू 3 झाली आणि 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स. संपला विषय. पिन इज इनकरेक्ट, प्रोग्राम थांबला की नाही. म्हणजे 3 वेळा मला पिन टाकण्यासाठी अटेम्प्ट्स मिळाले. ऐ, येतं लक्षात सगळ्यांना? 3 वेळा तुम्हाला पिन टाकण्यासाठी अटेम्प्ट्स मिळाले, पण तिसऱ्यांदा पिन चुकला, संपला विषय. संपला विषय. अरे एबल टू फॉलो मी? वाईल लूप कसा यूज होतोय रिअल टाइम मध्ये? वाईल तोपर्यंत फिरतोय जोपर्यंत तुमचे 3 अटेम्प्ट होत नाहीये. 3 अटेम्प्ट झाले, बाई संपला विषय म्हणतो. गॉट इट? मग तुम्ही ते गोष्ट करू शकता, एक गोष्ट करू शकता. इथं येऊन चेक करा, जर अटेम्प्ट्स 3 झाले असतील, अटेम्प्ट्स 3 झाले असतील तर हा खाली येईलच, राईट? आणि जाऊन म्हणा अकाउंट लॉक्ड, लॉक करून टाका अकाउंट. ओके, ड्यू टू 3 इनकरेक्ट पिन अटेम्प्ट्स. 3दा पिन चुकला भाऊ तुझा, डायरेक्ट अकाउंट लॉक झालेला आहे तुझं. मग आता मी रन केला, 3दा जर मी पिन चुकीचा टाकला, हे बघा चुकला, 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 अकाउंट लॉक्ड ड्यू टू 3 इनकरेक्ट पिन अटेम्प्ट्स. पण तुम्ही लगेच बरोबर टाकला पिन, आपला काय 1212, संपला ना विषय. करेक्ट पिन, ॲक्सेस मिळाला तुम्हाला. मिळाला की नाही? मिळाला ॲक्सेस. आता ॲक्सेस जर तुम्हाला मिळाला, इथं इथं तुम्ही ब्रेक करताय. इथं काय करताय? ब्रेक करताय. मग इथं ब्रेक न करता तुम्ही पुढल्या गोष्टी करा ना. इथं पुढल्या गोष्टी म्हणजे सर आता पिन बरोबर म्हणल्यावर पुढलं करायला आपल्याला काय प्रॉब्लेम? पुढलं काय करायचं आपलं? पुढलं इथं मी ब्रेक न लिहिता, ब्रेकला कमेंट केलं, ब्रेक न लिहिता जर पिन बरोबर असेल तर मी याच्यामध्ये दुनियाभराच्या गोष्टी करू शकतो. काय करू शकतो बघा. याच्यामध्ये काय करणार? याच्यामध्ये मी एक गोष्ट करणार. काय करणार बघा, पिन करेक्ट आहे. तुम्हाला आता इथं डिपॉझिट, विथड्रॉल किंवा बाकी दुसरं काय करायचं असेल, यू कॅन डू दॅट. तुम्ही त्या गोष्टी इथं करू शकता. मग मी इथं काय करतो, इथं जस्ट मी मॅसेजेस देतो, लाईक समथिंग. युजरला म्हणतो, भाई तुला करायचं आहे काय? ओके, करायचं आहे काय? आपण म्हणू एक प्रेस कर जर तुला डिपॉझिट करायचं असेल. परत युजरला म्हणलं 2 प्रेस कर जर तुला विड्रॉल करायचं असेल. ओके, हे कधी करतोय मी? पिन बरोबर झाल्यावर. ओके, तुला जर बॅलन्स चेक करायचा असेल तर तू बाई सिंपल 3 टाक. तुला जर भाऊ बस करायचं असेल, एक्झिट करायचं असेल तर तू डायरेक्ट 4 दाब, खतम. डायरेक्ट तुला आम्ही थांबू, डायरेक्ट तुला आम्ही थांबू. 4 दाब एक्झिट करण्यासाठी, खतम. पिन बरोबर आल्यावर हे हे ड्रॉपडाऊन लिस्ट भेटणार आहे तुम्हाला. काय वाटते? हे बघ, मी जर रन केला प्रोग्राम, पिन बरोबर टाकला, हे भेटेल की नाही? भेटले की नाही? करेक्ट पिन, करेक्ट पिन, डिपॉझिट, विथड्रॉ, चेक बॅलन्स आणि एक्झिट, भेटतंय की नाही? पण सर एक विषय होतोय, हे तर भेटतंय, आपण हे एंटर पिन अगेन कशाला येते? एंटर पिन अगेन यायला लागले का नाही? हे आलं नाही पाहिजे, हे आलं नाही पाहिजे. हे काय ते माहिती आहे? तुमचा पिन बरोबर आहे, तुमचा पिन बरोबर असल्यामुळे वाईल लूप परत फिरतोय आणि वाईल लूप चेक करतोय. अटेम्प्ट लेस दॅन 3 आहे का? हो, अटेम्प्ट लेस दॅन 3 आहे. मग द्या अगेन एंटर पिन, राईट? सो टू रिड्यूस दिस ड्रॉबॅक, हे अगेन अगेन येते ना, टू रिड्यूस दिस यू शुड गो फॉर नेस्टेड वाईल लूप. कुठं जावं लागणार आहे आपल्याला? बोला, नेस्टेड वाईल लूप करे. आपण फक्त या वाईल लूपचा यूज करून, एका वाईल लूपचा यूज करून वी आर एबल टू डू द अटेम्प्ट्स बेस व्हॅलिडेशन. बाय अटेम्प्ट्स एवढे असतील 3, जर पिन चुकला डायरेक्ट प्रोग्राम स्टॉप. पण आता हे पुढचं जर तुम्हाला करायचं असेल, लाईक आता पिन बरोबर आहे, करा ना पुढं डिपॉझिट विड्रॉ या सगळ्या गोष्टी. आणि वी आर परफॉर्मिंग दॅट, बट वी आर गेटिंग वन इश्यू. दॅट इज, ज्यावेळेस पिन टाकतोय बरोबर, ठीक आहे, हे अटेम्प्ट्स आपलं ड्रॉपडाऊन येतोय आणि ते नागेल म्हणतो पिन टाका. अरे ऑलरेडी टाकला होता पिन, बरोबर आहे, तूच सांगितलंय, मग परत कशाला विचारतो पिन टाकायला? आर यू गेटिंग माय पॉईंट?
सो याच्यासाठी नेस्टेड व्हाईल लूप इज द ऑप्शन. आपण त्याच्याकडे जाऊ आणि आपण नेस्टेड व्हाईल लूपचा यूज करून हा प्रोग्राम सॉल्व करू. कशा प्रकारे आपण डिपॉझिट करू शकतो, विड्रॉ करू शकतो, चेक बॅलन्स करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओनली युजिंग वन व्हाईल लूप आपण कशा प्रकारे आपला प्रोग्राम ATM साठी रेडी करतोय. बरोबर आहे. 3 वेळेस ज्यावेळेस तुमचा पिन चुकतोय त्यावेळेस सिंपल तुम्हाला ब्लॉक केलं जातंय. पिन बरोबर पिन काय तुम्हाला ॲक्सेस दिला जातोय पुढल्या गोष्टी करायचा. ठीक आहे. कोणाला काही याच्यामध्ये डाऊट? कोणाला काही याच्यामध्ये डाऊट आहे का? नक्की बोला भाऊ. एनीवन हॅव्हिंग डाऊट इन दिस? असेल डाऊट तर सांगा. ओके. नो. येस. ठीक आहे. आता याने तर काम झालं आपल्याला. आपलं काम याने झालं. फक्त पिन चेक करायचं काम झालं. पिन बरोबर असेल तर होतंय सगळं. चुकला जर पिन चुकला तर डायरेक्ट आपण त्याला हे पण दाखवतोय काय, पिन इज इनकरेक्ट, पिन इज इनकरेक्ट, पिन इज इनकरेक्ट, राईट. ओके. नथिंग. नाही आहे कोण ज्यांना बोलायचे? जायचं पुढं. ओके फाईन. ठीक आहे. नाऊ लुक ॲट दिस. आपण 10 मिनिटामध्ये आपला प्रोग्राम होईल का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अगोदर मी नेस्टेड वाईल तुम्हाला दाखवतो आणि देन आपण या प्रोग्रामकडे जाऊ. नेस्टेड वाईल कसा असतो, ठीक आहे. मी याला इथपर्यंतच थांबवतो, ठीक आहे. आणि जे डिपॉझिट विड्रॉ आहे ना ते माइट बी उद्याच्या सेशनमध्ये आपण करून घेऊ. पण मी तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतोय, ठीक आहे. कोणती? नेस्टेड वाईल असतो कसं, वाईलमध्ये वाईल. हे बघ, याचा सिंटॅक्स सिम्पल फॉर लूप सारखा आहे. नॉर्मली पहिल्यांदा तुम्ही वाईल यूज करता, याची कंडिशन देता, देन परत तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे काय प्रिंट करायचे ते प्रिंट करता, राम वगैरे, राईट. देन जे काय तुम्हाला अपडेशन करायचं आहे ते करता. याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक वाईल लूप घेता. लाईक मी याच्यामध्ये इंटिजर जे इक्वल्स टू 1, अगेन वाईल जे लेस दॅन इक्वल टू 10, आणि देन या जेचा ब्लॉक. कशाचा ब्लॉक? जेचा ब्लॉक. याच्यामध्ये श्याम, आणि देन जेचं प्लस प्लस. दॅट्स इट. दिस इज युअर आउटर वाईल, दिस इज युअर इनर. सेम फॉरलूपचंच लॉजिक चालतं. फॉरलूपमध्ये जसं होत होतं तसंच होणार आहे याच्यामध्ये पण. वेगळं काय होणार आहे का? वेगळं काहीच होणार नाही. फक्त लक्षात घ्या, श्याम किती वेळा भेटेल, राम किती वेळा भेटेल. हा जो आहे 10 वेळा फिरणार आहे आणि हा पण 10 वेळाच फिरणार आहे. पण याच्या एकासाठी हा 10 वेळेस फिरणार आहे. म्हणजे बाहेरचा जर एकदा फिरला, आतमधला किती वेळा फिरेल? 10 वेळा. पुन्हा बाहेरच्या दुसऱ्यासाठी आतमधला परत 10 वेळा, बाहेरच्या तिसऱ्यासाठी आतमधला परत 10 वेळा, बाहेरच्या चौथ्यासाठी आतमधला परत 10 वेळा. म्हणजे आतमधल्याला 10 वेळा फिरायचंच आहे. हा एकदा फिरला का हा 10दा फिरणार, हा दुसऱ्या वेळेस हा परत 10दा, हा तिसऱ्या वेळेस हा परत 10दा. म्हणजे राम आपल्याला 10 वेळा भेटेल आणि श्याम 100 वेळा. बोलू शकतो आपण. रन केला मी कोड आणि लुक ॲट दिस. कसं आलं आउटपुट बघा बरं. श्याम 10 वेळा, राम एकदा. राम म्हणजे आउटर आहे, नीट बघा, लक्षात घ्या. राम काय? आउटर आहे. एक मिनिट. राम आउटरमध्ये, हे बघा हा आउटर, याच्या बाहेर आहे की नाही राम. राम तुम्हाला एकदा भेटतोय आणि श्याम कितीदा भेटतो? 10 वेळा. म्हणजे मी आता सांगितलं एकदा राम आणि 10 वेळा श्याम. म्हणजे एकदा आउटर फिरला, 10 वेळा इनर. पुन्हा दुसऱ्या वेळेस बघा, परत श्याम 10 वेळा आणि परत राम एक वेळा. राम एक वेळा, श्याम 10 वेळा, परत हे बघा, श्याम 10 वेळा, राम एक वेळा, परत श्याम 10 वेळा, राम एक वेळा, श्याम 10 वेळा, राम एक. असं कधीपर्यंत? जोपर्यंत 100 श्याम होत नाहीत आणि 10 राम होत नाहीत. म्हणजे आउटर 10 वेळा आणि इनर 100 वेळा. प्रत्येक एका आउटरसाठी हा 10 वेळा फिरणार आहे. हे फॉरलूपमध्ये पण असंच व्हायचं. फॉरलूपमध्ये काय वेगळं होत होतं का? वेगळं होत नव्हतं. फॉरलूपमध्ये सुद्धा आपण हेच केलं होतं.
फॉर लूप integer I equals to 1, I less than equal to 10, I plus plus. इथं मी प्रिंट केला, इथं मी प्रिंट केला राम आणि देन फॉर हा इनर जे इक्वल टू 1, जे लेस दॅन 10, जे प्लस प्लस, हा शा, हा शा. ओके, हा श्याम. आता इथं पण तेच होणार आहे. श्याम 100 वेळा, राम 10 वेळा. गॉट इट. लेट मी शो यू. एक मिनिट. यू नॉट रिस्पॉन्डिंगला गेला. नाव लुक ॲट दिस. याला कमेंट करू का थोड्या वेळासाठी. रन दिस. हे बघा तेच आहे की नाही. श्याम 10 वेळा, राम 1 वेळा, श्याम 10 वेळा, राम 1 वेळा, श्याम 10 वेळा, राम. मग हे सिंपल समजतं. हा आउटर एकदा फिरला की हा 10 वेळा फिरणार आहे. हा दुसऱ्या वेळेस फिरला की हा परत 10 वेळा फिरणार आहे. हा तिसऱ्या वेळेस फिरला की हा परत 10 वेळा फिरणार आहे. हा चौथ्या वेळेस फिरला की हा परत 10 वेळा फिरणार आहे. म्हणजे याच्या एकासाठी हा 10 वेळा आतमध्ये आहे ना. राईट. सो श्याम 100 वेळा, राम 1 वेळा. सो सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. वेअर? हिअर इन दिस व्हाईल. हा 1 वेळा, हा 10 वेळा, हा दुसऱ्या वेळा, परत हा 10 वेळा, हा तिसऱ्या वेळा, परत हा 10 वेळा. म्हणून राम एकदा, श्याम 10, राम एकदा, श्याम 10. आउटपुट असे येतं. गॉट इट. येतं लक्षात सगळ्यांना. नेस्टेड कसं काम करतं, नेस्टेड कसं काम करतं. आता या वाईल लूपमध्ये जर मी तुम्हाला म्हणलं 1 ते 10 पर्यंत आय जाऊ द्या आणि हा जाऊ द्या 2 ते 30 पर्यंत. ओके. आणि काय करा, इथं फक्त नेक्स्ट लाईन द्या आणि इथं आय वॉन्ट आय इंटू जे, आय इंटू जे. याने होईल काय हो. मी रन केला, तुम्हाला काय भेटेल बघा बरं. तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल दिसतंय. 2 ते 30 पर्यंत टेबल आले की बघा. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 30 पर्यंत टेबल आले. तरी नीट दिसत नाहीत. एक एक कीवर्ड आहे आपल्याकडे, एक सॉरी कीवर्ड नाही आहे, एक स्लॅश टी या ठिकाणी यूज करा, तुम्हाला स्पेस भेटेल. ओके ॲट आले टेबल. 2चा टेबल, 3चा टेबल, 4चा, 5, 6, 7, 8, 9, 30 पण टेबल आले. 30 पर्यंत आले कारण 30 हा काय कॉलम आहे. 30 कॉलम आहेत, रो किती आहेत? 10 आहेत. बरोबर आहे, 10 रो आहेत. असं का झालं? तुम्हीच दिलं इथं बघा. 10 रो हा रो साठी असतो आणि हा कॉलम साठी असतो. बरोबर. हा कॉलम साठी असतो. कॉलम किती आले? 30 आले की नाही? 30 कॉलम. 2 पासून 30 पर्यंत, 2 पासून 30 पर्यंत आले कॉलम. रो किती? 10 बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 पंचे 10. तुम्ही प्रत्येक वेळेस काय करताय? आय आणि जे ला गुणाकार करताय. आय इंटू जे. पहिल्यांदा आय 1 आहे, जे 2 आहे. 1 इंटू 2 2 आले की नाही? आले की नाही? परत जे फिरणार आहे, जे कधी पण फिरणार आहे 30 पर्यंत फिरणार आहे, मगच इकडे एंट्री आहे. राईट. हा 1च राहणार आहे. परत जे 3 होणार, 3 1 3 येते की नाही? परत जे 4 होणार, 4 1 4 येते की नाही? परत जे 5 होणार, 5 1 5 आला की नाही? हे प्रिंट एल एन नाही आहे, पुढं पुढंच जात राहणार आहे. म्हणजे हा प्रोग्राम प्रिंट होताना असा होणार कसा, पहिल्यांदा ही लाईन, राईट, परत ही दुसरी लाईन. पण भेटताना आपल्याला पाडा भेटतोय ना. कसं काय एक्झिक्युशन करा, आम्हाला काय घेणं देणं. आम्हाला 2 ते 30 पर्यंतचे पाडे भेटले पाहिजे. गाईज कॅन यू डिबग दिस वन. आता डिबग सगळ्यांना जमलंय की नाही? डिबग दिस प्रोग्राम. ओके, नोटबुक वरती करा, इक्लिप्स वरती करा. तर ते कसं समजणार ते आउटर आहे की इनर आहे? खूप सिंपल शीतल. कसं समजणार? रो साठी जो असतो तो आउटर असतो, इनर साठी असतो जो इनर असतो, सॉरी कॉलम साठी असतो तो इनर असतो. सिंपल समजतंय, संपायला वेगळं लॉजिकच नाही. हे बघा, आतमध्ये आहे तो इनर, आतमधली घरातली खोली आणि बाहेरची खोली. त्याला समजायला काय अवघड आहे का? आपण म्हणतो का नाही नाही याच्यात कसं समजू, घरातले आतमधली कुठले बाहेरची कुठले. जे बाहेर दिसतंय हे बाहेरचं, याच्या आत दिसतंय ते आतलं. हे इनर, हे आउटर. परत इथं पण तेच, हे इनर, हे आउटर. ह्याला समजण्यासाठी वेगळं काय म्हणजे लॉजिक लावायची गरज नाही आहे. गॉट इट. आउटर इनर समजायला वेगळं काय लॉजिक लावायची गरज नाही. जे बाहेर दिसतंय ते आउटर, जे आत दिसतंय ते इनर.
घरचं एक्झाम्पल घ्या, घरचं एक्झाम्पल घ्या, बरोबर की नाही? घेऊ शकता की नाही? सो मल्टिप्लिकेशन टेबल गॉट इट. सो कॅन यू डिबग दिस वन? याला डिबग करा. ओके. अँड याच्यामध्ये सर मल्टिप्लिकेशन टेबल करायचं आहे, अरे काहीच अवघड नाही. हा 1 ते 10 पर्यंत न्या, हा 2 पासून कितीपर्यंत पाहिजे? 30 पर्यंत कॉलम पाहिजे, राईट? या इथं श्याम नाही प्रिंट करायचं आपल्याला, आपल्याला आय इंटू जे प्रिंट करायचं आहे, आणि इथं प्लस कॉन्कॅट करायचं स्लॅश टी स्पेससाठी. इट इज यूज टू स्पेस. आणि इथं आपल्याला एल एन फक्त काढायचं, दॅट्स इट. तेच आउटपुट, लुक ॲट दिस, सेम आउटपुट भेटलं की नाही? वॉट इट, सेम आउटपुट भेटले की नाही? हे बघा 2 ते 30 पर्यंत वाईल लूपमध्ये पण फॉर कमेंट केला आहे. तेच लॉजिक, पहिला आय 1 ते 10 आणि दुसरा 2 ते 30. हा रोसाठी रो येत आहेत 10, आणि हा कॉलमसाठी 30 कॉलम येत आहेत, बरोबर की नाही? प्रोग्रामिंग समजून घेतली, डिबग करून घेतली तर खूप सोपी आहे. आहे की नाही? खूप सोपी. तर जस्ट डिबग दॅट. नेस्टेड वाईल लूप येते लक्षात? नेस्टेड वाईल लूप असेल किंवा नेस्टेड फॉर, रो आणि कॉलम प्रिंट करण्यासाठी इट इज व्हेरी बेस्ट. सो लेट सपोज तुम्हाला विचारलं की कॅन यू प्रिंट मल्टिप्लिकेशन टेबल्स 2 to 30, करा प्रिंट. आउटर 10 पर्यंत, इनर 30 पर्यंत, कारण 30 कॉलम 10 रो. 50 पर्यंत करायचं अवघड आहे का? फक्त 50 लिहिलं झाले 50 पर्यंत. इथं चेंज करत चला, किती पर्यंत टेबल भेटतील, बरोबर? बरोबर की नाही? राईट. आणि या प्रोग्रामला पण थोडीशी प्रॅक्टिस करा. कुठे गेला? अटेम्प्ट्स, ATM ॲप्लिकेशनची अटेम्प्ट्स. उद्या ATM ॲप्लिकेशन पूर्ण करून टाकू आपण. आता फक्त पिन घेतला आहे, चेक करतोय, चुकला की अकाउंट ब्लॉक करतोय. उद्या आपण करेक्ट असेल तर करून टाकू, डिपॉझिट, विथड्रॉ, चेक बॅलन्स, सगळ्या गोष्टी. म्हणजे आवर ATM ॲप्लिकेशन इज रेडी. ATM ॲप्लिकेशन विल रेडी. हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स आहेत, हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. छोट्या छोट्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजून देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आर यू एबल टू फॉलो मी? वाईल लूप फक्त 1 ते 10 प्रिंट करण्यापुरता मर्यादित नाही आहे. वाईल लूपचा यूज करून तुम्ही रिअल टाईमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. रिअल टाईममध्ये असं होतं आहे की नाही? तुम्ही जावा ATMमध्ये, चाकात चुकीचा पिन, 3दा किंवा किदा तर चुकीचा टाका, डायरेक्ट म्हणतो 24 तासासाठी ब्लॉक. आर यू गेटिंग माय पॉईंट? मग इथून तर सुरुवात आहे, इथून तर सुरुवात आहे. फक्त वाईल लूपने एवढंच होतं आहे का? नाही, दुनियाभराच्या गोष्टी आपण वाईल लूपने करू शकतो, राइट? जो करली ब्रैकेट के बाहर है वो आउटर, ऐसा ही ना सर? नहीं ना, ऐसा थोड़ी होता है. करली ब्रैकेट के बाहर है वो आउटर कैसे बोल रहे हो आप? अच्छा, इस करली ब्रैकेट के बाहर बोल रहे हो, ऐसा मत समझो आउटर को. आउटर स्टार्ट कर रहे हो आउटर, मेक श्योर दैट इससे पहले कोई नहीं है. ओके, ये बाहर दिख रहा है ना, इससे पहले कुछ है क्या? नहीं है, आउटर. इसके अंदर कुछ है, ये इनर. अगर इसके बाहर एक और होता तो वो आउटर होता, उसके अंदर का ये इनर और उसके अंदर का ये इनर. आउटर मतलब इसके ऊपर कोई नहीं होना चाहिए. अब मैं आपको बता रहा हूँ ना, आपके बाहर का घर, उसके अंदर एक घर होता है कि नहीं? बहुत बड़ा घर, उसके अंदर बहुत सारे घर होते हैं. सो हमारा आउटर का घर, अंदर के देन रूम्स, किचन हो गया, देन बेडरूम हुआ, राइट? ऐसी चीज़ें, वैसे इसको समझो. ठीक है, तो चलो अभी के लिए मैं रुक रहा हूँ. अभी